नमस्कार मंडळी, नोकरवाना केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर यांच्यामार्फत भरती प्रकार 2024साठी सफाई कामगार पदाची भरती सुरू झालेली आहे. आपण अशा वेळमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजे आपण असा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर यांच्यामार्फत सफाई कामगार या पदाची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, पेमेंट असणार आहेत लेवल 1 मध्ये 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल असणार आहेत. त्याचबरोबर अर्जदारांनी जाहिराती दिलेल्या नमुन्याचे व त्यासोबत कागदपत्रांची तो प्रमाणित म्हणजे RPAD किंवा स्पीड पोस्टद्वारे या ठिकाणी 24/4/2024 रोजी या ठिकाणी पोस्टाने पाठवायचे आहेत. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी https://ahmednagar.court/ahmednagar.dcourt.go.in ह्या वेबसाईटवर तुम्ही माहिती पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला यामध्ये तुम्हाला 24/4/2024 नंतर आल्यानंतर कोणत्याही अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर DSP चौक न्यायनगर अहमदनगर यांच्याद्वारे या ठिकाणी पाठवायचं. सफाई कामगार पोस्ट असणार एकूण 2 जागा. शैक्षणिक अर्थ असणारे मित्रांनो 4थी पास असणं आवश्यक राहणार. वयोमर्यादा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 2.5 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि कास्टमध्ये असल्यास 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य किंवा केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना कोणतीही वयोमर्यादा नसणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. पेमेंट असणार मित्रांनो तुम्हाला 15,000 ते 47,600 दरम्यान पे स्केल असणार आहे. मित्रांनो, हा फॉर्म भरायचा असता. मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी उजव्या साईडला फोटो चिटकवायचा आहे. त्याच्याने तुम्हाला संपूर्ण नाव, आडनाव प्रथम, त्यानंतर तुमचं नाव आणि वडिलांचं किंवा पतीचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पत्रव्यवहाराचा पत्ता, कायमस्वरूपी पत्ता, राष्ट्रीय तत्व, त्याचबरोबर महाराष्ट्र रहिवासी असाल, ब्रह्मध्वनी, मेल ID, जेंडर आणि जात धर्माचा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जातीचा प्रवर्ग लिहायचा आहे. जन्मतारीख, जाहिरातीस तुमचं किती वय झालं आहे ते, उमेदवार मॅरिड अनमॅरिड आहेत, मुलांची संख्या या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला 28/3/2005 नंतर किती जन्माले अपत्य आहेत, त्याच्याबरोबर अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे का, शासकीय कर्मचारी आहे का, त्याचा तपशील या ठिकाणी दिव्यांग असल्यास त्याचा तुम्हाला कोणती भाषा येते याचा तपशील द्यायचा आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता या ठिकाणी तुम्हाला द्यायची. शैक्षणिक अर्हता, परिमंडळ, उत्तीर्ण वर्ष आणि टक्केवारी, अनुभव असल्यास त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर इतर अर्हता आहेत. त्याचबरोबर तुम्हाला कोणतेही खटला वगैरे असल्यास या ठिकाणी नो किंवा येस लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला 2 प्रतिष्ठित व्यक्तीची या ठिकाणी नावे द्यायची आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अर्जासोबत कोणते डॉक्युमेंट्स किती नंबरला जोडलेत हे या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला प्रतिज्ञापत्र आहेत या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिले नाव, त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, त्यांचा पत्नी, मुलगा मुलगी जी असेल ते या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला मुलांची संख्या, आहेत मुलांची संख्या, सही आणि ठिकाण या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तरी होतं मित्रांनो, जिल्हा कोर्ट अहमदनगर यांच्यामार्फत सफाई पदाची भरती प्रक्रिया. व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.